डोनाल्ड ट्रम्प भारतीय वस्तूंवर आणखी आयात शुल्क वाढवण्याची शक्यता एक्सपोज करून भारताला इशारा. रशियाकडनं भारताच्या तेल खरेदीचं दिलं कारण. मराठीचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा. आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता. मतभेद विसरा, कामाला लागा. राज ठाकरेंकडनं युतीचे संकेत. सगळ्यांनी एकत्र आलं तरी हरकत नाही. मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसणार. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंचे राजकारण संपेल. निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं. दुबे महाराष्ट्राविरोधात बोलतो, फडणवीस समर्थन करतात. राऊतांचा हल्लाबोल. माजी मंत्री धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना. मंत्रिपद जाऊन 4.5 महिने उलटले तरी सातपुडा बंगला सोडला नाही. भुजबळ अद्याप बंगल्याच्या प्रतीक्षेत. मुंडेंवर 42 लाख रुपयांचा दंड. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. SITच्या प्रमुखांकडनं हत्येच्या ठिकाणाची पाहणी. परळीमधील वनविभागाच्या कार्यालयासमोरील मैदानात मुंडेंची हत्या. नवीन प्रभाग रचना तसंच OBC आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. सुप्रीम कोर्टात पुन्हा शिक्कामोर्तब. प्रभाग रचना पूर्णपणे राज्याचा अधिकार असल्याचंही कोर्टाकडनं स्पष्ट. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडनं महात्मा गांधी आणि नेहरूंचं कौतुक. गांधी नेहरू यांच्या उद्योग धोरणाची केली प्रशंसा. गडकरींच्या समजदारीला सलाम. राऊतांनी केलं गडकरींचं कौतुक. सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना फटकारलं. चीनने 2000 किमी जमिनीवरती कब्जा केल्याचं तुम्हाला कसं कळलं. कोर्टाची विचारणा. तर भारतीय सैन्याबाबतच्या आक्षेपार्ह टिप्पणीवरूनही सुनावलं. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत दिल्लीमध्ये बैठक. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील आणि महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा. सुप्रीम कोर्टात खटला प्रलंबित असल्याने 2005ची परिस्थिती कायम राहणार. संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान राडा. अतिक्रमण कारवाईला विरोध करत गोंधळ. पोलिसांकडनं सौम्य लाठीचार्ज. सध्या परिस्थिती नियंत्रणात. आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता. शिवभोजन थाळीचं बजेट 60 कोटींवरनं 20 कोटींवर. राज्याची आर्थिक स्थिती ठीक नसल्यानं निर्णय. UPATSनं बदलापुरातील डॉक्टरला घेतलं ताब्यात. आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय. डॉक्टरच्या 2 साथीदारांचा शोध सुरू. पुण्याच्या खेडमध्ये पतीला जबर मारहाण करत 28 वर्षीय पत्नीचं अपहरण. आंतरजातीय प्रेमविवाहातून मारहाण. खेड पोलिसात गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीच्या हत्येचा प्रयत्न. प्रियकराच्या मदतीनं पत्नीचं कृत्य. ओरडण्याच्या आवाजानं नागरिकांची धाव. प्रियकराला चोप, पत्नी फरार. भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी रोमहर्षक विजय. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाकडनं इंग्लंडचे 9 गडी बाद.